मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। एकीकडे पाऊस तर आहे, दुसरीकडे सूर्योदय देखील झाले नाही, सूर्यप्रकाश झाला नाही आणि त्याचा परिणाम थेट सोयाबीन असेल, कपाशी आणि संत्र्यांच्या फळबागांवर झालेला आहे। सध्या मी एका सोयाबीनच्या शेत शिवारामध्ये आणि आपण या ठिकाणी बघू शकतो संततधार पाऊस आहे आणि पावसामुळे जे आहे ते सूर्यप्रकाश देखील नाही, त्याचा परिणाम थेट सोयाबीनच्या पिकावर या ठिकाणी झाल्याचं आपण पाहू शकत आहे। त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर सोयाबीनवर जे आहे ते विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे। सध्या खोळमाशी जे आहे ते सोयाबीनवर आली आहे। या खोळमाशीच्या अळीने संपूर्ण जे आहे ते सोयाबीन पोखरलेले आहे, त्यामुळे उत्पादनामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे। पानं कुरतडणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव सध्या सोयाबीनच्या पिकावर आहे। पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे जे आहे ते पानं आता पिवळे पडायला सुरुवात झालेली आहे। मागील वर्षी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर येलो मोझॅक नावाचा रोग जो आहे तो सोयाबीनवर आला होता आणि त्यामुळे पानं अक्षरशः गळून गेले होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, उत्पादनात देखील घट झाली होती। अशातच पाऊस सुरू असल्यामुळे आता विविध रोगांचा प्रादुर्भाव जो आहे तो आपल्याला सोयाबीनवर पाहायला मिळत आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो अशा पद्धतीने ठिकठिकाणी शेतामध्ये जे आहे ते पाणी तुंबलेलं आहे आणि पाणी तुंबल्यामुळे जे आहे ते सोयाबीनच्या पिकाची वाढ तर खुंटलेली आहे, उलट वेगवेगळ्या रोगांचा देखील पाऊस वेगवेगळ्या रोगांचा परिणाम जो आहे तो या सोयाबीनवर होत आहे। खोडमाशीच्या अळीनं अक्षरशः सोयाबीन संपूर्ण जे आहे ते पोखरलेले आणि त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे। दुसरीकडे हा रोग थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आता कसरत करावी लागते। वेगवेगळे औषधीचा वापर जो आहे तो फवारणीच्या माध्यमातून करावा लागतो आणि त्याचा खर्चही जो आहे तो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे। उत्पादनात घट होत असल्यामुळे लावलेला खर्च तरी निघणार का असा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांसमोर आहे। दुसरीकडे संत्र्याचं मोठं नुकसान जे आहे ते अमरावती जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। सूर्यप्रकाश नाही आणि पाऊस सुरू आहे, त्यामुळे फंगस जे आहे ते संत्र्याच्या बागांवर झाडांवर निर्माण झालेले आहे, त्यामुळे संत्रा मोठ्या प्रमाणावर गळत आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।